नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, बरेच जण विचारत होते की जानेवारीचा हप्ता कधी येणार। त्याचबरोबर बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना नोव्हेंबरचा व डिसेंबरचा महिना हप्ता मिळाला नाही। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा व डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना तो नेमका कधी मिळणार, तर या संदर्भातील महत्त्वाचा शासनाचा जी.आर. आलेला आहे आणि त्या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि हप्ता कधी जमा होईल या संदर्भातील माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे जाऊया आपण लॅपटॉप स्क्रीन वरती आणि बघूया नेमकं जी.आर. मध्ये काय म्हटलं आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा स्थापन वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करता अनुदान वाटप म्हणजे ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर व डिसेंबर या 2 महिन्याचे हप्ते मिळालेले नव्हते तर अशा लाभार्थ्यांना आता या जी.आर. नुसार हे हप्ते वितरित केले जाणार आहेत। आणि बघा, 16 जानेवारी 2026 म्हणजेच नुकताच हा जी.आर. आलेला आहे आणि या जी.आर. मध्ये नेमकं काय सांगितलं आहे ते बघूया। आपण यासाठी जाऊया खाली। तर बघा मित्रांनो, 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 143,72,72,000, वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी 80,75,430, वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी 32,18,67,792 रुपये इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 143,72,72,000 रुपये एवढा निधी शासनाने वितरित केलेला आहे। आणि यानुसार हे जे काही पैसे आहेत ते एसबीआय कडे या जी.आर. नुसार वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते मिळालेले नव्हते तर त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते मिळणार। बघा आता हे नेमका हप्ता कधी मिळू शकेल, तर साधारणतः बघा, काल हा जी.आर. पब्लिश झालेला आहे, म्हणजेच 16 डिसेंबर 2026 रोजी हा जी.आर. आलेला आहे। तर मित्रांनो, साधारणतः 20 तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्या खात्यावर जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट आलेलं होतं। त्यानुसार आता लवकरच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।